I'm Dr. Naina Shirbhate. In this lecture, we will discuss about the order Pteridopalmalis. तुमचा module 2 सुरू होता. That this module 2 based on the gymnosperm. आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं जनरल कॅरेक्टर्स जिम्नोस्पर्मचे, देन क्लासिफिकेशन, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. आय थिंक तुम्ही ते बघितलं असेल. ओके, आपण आता नेक्स्ट पार्ट सुरू करणार आहोत. त्याचा हाफ जो युनिट आहे त्याच्यामध्ये आपल्याला कंपॅरेटिव्ह मॉर्फॉलॉजी अँड इव्होल्युशनरी टेंडन्सीज ऑफ डिफरंट ऑर्डर्स. दॅट इज द फर्स्ट ऑर्डर, दॅट इज द ऑर्डर टेरिडोस्पर्मॅलिस, सेकंड सायकॅडॅलिस अँड थर्ड सायकॅडिओडॅलिस. ओके, टेरिडोस्पर्मॅलिस ही जी ऑर्डर आहे ही काय सीट फर्न्स आहेत हे, आणि मोस्ट ऑफ द एक्सटिंक्ट आहे यामधले, म्हणजे जे पहिले होते आणि आता डिस्ट्रॉय झालेले आहेत असे काही जे प्लांट्स आहेत ते या ऑर्डर्समध्ये टाकलेले आहे. काही फॉसिल्स फॉर्म आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचे आहे ऑर्डरमध्ये. सेकंड जी ऑर्डर आहे ती आहे सायकॅडॅलिस. तुम्ही लास्ट लेक्चरमध्ये मी जे तुम्हाला इकॉनॉमिक इम्पॉर्टंट हे केलं होतं जनरल कॅरेक्टर्स, त्याच्यामध्ये सायकस प्लांट दाखवलेला आहे. ओके, सायकसच्या सीड्स किती इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट आहे, तर ती ऑर्डर म्हणजे सायकॅडॅलिस. मोस्ट ऑफ दी गार्डन्समध्ये ते अवेलेबल असतं ते प्लांट. ओके, त्यानंतर लास्ट ऑर्डर जी आहे ती आपल्याला सायकॅडिओडॅलिस ही पण स्टडी करायची आहे. ओके, टुडे आपण काय बघणार आहोत, टेरिडोस्पर्मॅलिस ऑर्डर, आणि त्याच्या अंडरमध्ये 2 फॅमिलीज आहे आपल्याला स्टडी करायला टेरिडोस्पर्मॅलिसच्या, लॅजिनोप्टेरिडॅसी आणि मेडुलोसॅसी. कुठल्या लॅजिनोप्टेरिडॅसी अँड मेडुलोसॅसी या फॅमिली या टेरिडोस्पर्मॅलिसच्या अंडरमध्ये नंबर ऑफ फॅमिलीज आहे. मी वन बाय वन तुम्हाला दाखवून देते. पण आपण आज स्टडी करणार आहोत लॅजिनोप्टेरियालिस. बघा, टेरिडोस्पर्मॅलिस जी आहे ऑर्डर त्याच्यामध्ये नंबर ऑफ फॅमिलीज म्हणजे जवळपास 7 फॅमिलीज आहेत. लॅजिनोप्टेरिडॅसी, मेडुलोसॅसी, कॅलॅमो पिथियासी, ग्लोसोप्टेरिडॅसी, पेल्टॅस्पर्मॅसी, कॉरिस्टोस्पर्मॅसी अँड कीटोनियासी. ओके, तुमच्या सिलेबसमध्ये यातल्या 2 फॅमिलीज आहेत ज्याची तुम्हाला मॉर्फॉलॉजी आणि इव्होल्युशनरी टेंडन्सीज बघायच्या आहेत. ओके, आपण पहिले जो ऑर्डर लॅजिनोप्टेरिडॅसी आहे, लॅजिनोप्टेरिडॅसीमध्ये 2 जेनस तुम्हाला स्टडी करायचं आहे, कॅलॅमिटाथिका आणि गावझी अँड हेटेरेजियम स्पिरॅटोस्टोमा. ओके, या 2 जेनसपैकी एक जेनस आपण आज बघणार आहोत. ठीक आहे, तर एकदा या ऑर्डरचे आपण काय रिसेम्बल्स आणि इंटर रिलेशनशिप बघू. ही ऑर्डर जी आहे टेरिडोस्पर्मॅलिस जी ती कुठल्या ऑर्डरशी त्याची रिलेशनशिप आहे याचे काही कॅरेक्टर्स आपण बघून घेऊ आणि नंतर त्याचा जेनस बघू. रिसेम्बल्स विथ टेरिडोफाइट्स ही जी ऑर्डर आहे टेरिडोस्पर्मॅलिस, तुम्हाला टेरिडोफाइट्स माहिती आहे सगळ्यांना. ओके, आपण अल्गी स्टडी केलेली आहेत, फंजाय स्टडी केलेले आहेत, ब्रायोफाइट स्टडी केलेले आहेत, सगळे तुमचे झालेले आहेत. त्यानंतर टेरिडोफाइट्सही तुम्हाला माहिती आहे. टेरिडोफाइट्स काय आहे, इट्स अ लोवर प्लांट आहे. वस्क्युलेचर काय डेव्हलप झालेलं असतं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे स्टील्स असतात. ओके, तर टेरिडोफॅटिक प्लांट BScला आपण शिकलेलो आहोत कसे असतात ते प्लांट्स. ठीक आहे, तर हे कशाची रिलेशनशिप आहे याची, टेरिडोफॅटिक प्लांटशी. हे आहे जिम्नोस्पर्म, पण टेरिडोफाइटचे कॅरेक्टर याच्यामध्ये मोस्ट ऑफ दी आहे. ओके, लिव्ज लार्ज अँड पिन्नेटली कंपाऊंड. लिव्ज कसे असतात या प्लांट्सचे, लार्ज असतात आणि पिन्नेटली कंपाऊंड. तरोटा सगळ्यांनाच माहिती आहे. बाबुळीचं झाड सगळ्यांनाच माहिती आहे, ॲकॅशिया बाबूळ. ओके, तर बाबुळीमध्ये किंवा तरोट्यामध्ये काय राहतात, पिन्नेटली कंपाऊंड लिव्ज राहतात. ओके, तर याचे लिव्ज काय आहे, लार्ज आहे आणि पिन्नेटली कंपाऊंड. लॅटरल व्हेन्स डायकोटोमसली ब्रांच. लॅटरल व्हेन्स काय आहे, डायकोटोमसली ब्रांच. स्टेम प्रोटोस्टिल कंडिशन कशी असते, झायलम सराउंडेड बाय फ्लोएम. पॉलिस्टिलिक कंडिशन इन मेडुलोसॅसी त्याच्यामध्ये पॉलिस्टिलिक कंडिशन राहते आणि मोस्ट ऑफ द फॅमिलीमध्ये प्रोटोस्टिल राहतं. झायलम मिझार्ज, वेअरली एक्झार्ज. मिझार्ज आणि एक्झार्जची कंडिशन आहे, कुठलं झायलम आतमध्ये राहतं, प्रोटोझायलम आणि मेटाझायलम म्हणतात. स्मॉलर झायलम
टिश्यूज अँड लार्जर झायलम टिश्यू. लार्जर झायलम टिश्यूजला मेटाझायलम म्हणतात आणि स्मॉलर झायलम टिश्यूजला छोट्या म्हणतात. जर झायलम टिश्यूज टुवर्ड्स पीथ असलं, पीथ म्हणजे सेंटर पोर्शन. ओके, ॲनाटॉमी तुमची BSc झालेली आहे सेकंड इयरमध्ये. आता मी बोर्डवर जर शिकवलं असतं तर तुम्हाला एक्झॅज मिझॅज सगळं काढून दाखवलं असतं, पण इथे मला थोडं पॉसिबल नाही होतं आहे. तर बघा, एक्झॅज अँड मिझॅज कंडिशन जर झायलम हे मध्ये असतं आणि फ्लोएम त्याच्या आउटर साईडला आणि इनर साईडला असेल तर मिझॅज कंडिशन. एक्झॅज मीन्स मेटाझायलम टुवर्ड्स द आउटर साईड अँड प्रोटोझायलम टुवर्ड्स द पीथ. ओके, पीथ म्हणजे सेंटर पोर्शन. एखाद्या पर्टिक्युलर टिश्यूचा जर आपण सेक्शन घेतला तर सेंटरला पीथ आणि त्याच्या बाजूला जर प्रोटोझायलम असेल आणि आउटसाईड टुवर्ड्स द एंडोडर्मिस काय असेल त्याचं मेटाझायलम असेल. दॅट कंडिशन इज नोन ॲज द एक्झॅज कंडिशन. Okay, lift recess misharge may be single or multiple. They arises by the tangential division of the cowline strand. Then microspore trialate leaves have sarcinate taxis. Sarcinate venations again माहिती असेल. leaves काय sarcinate taxis आहे त्याचं. then spermatozoids motile multiflagellate. spermatozoid काय आहे, मेल गमेट आहे. तर मेल गमेट कसं असतं, त्याच्यामध्ये मोटाईल अँड मल्टीफ्लॅजेलेट. गॅमेटोफाईट एंडोस्पोरिक गॅमेटोफाईट आहे. प्रेझन्स ऑफ आर्चेगोनिया. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे आहेत फिमेल गमेट दॅट इज द एग असतं. आणि आर्केगोनिया काय आहे, फिमेल गमिटोफाईट आहे. ओके, प्रेझन्स ऑफ आर्चेगोनिया म्हणजे फिमेल गॅमेटोफाईट त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. झायलम वेसल्स ॲबसेंट. झायलम वेसल्स कशा आहे याच्यामध्ये ॲबसेंट आहेत. फ्लोएम लॅक्स कंपॅनियन सेल्स. झायलम वेसल्स ह्या टोटली याच्यामध्ये जिम्नोस्पर्ममध्ये मोस्ट ऑफ दी ॲबसेंटच असतात. फ्लोएम लॅक्स कंपॅनियन सेल. फ्लोएमला जे कंपॅनियन सेल सपोर्टिव्ह राहतात ते याच्यामध्ये ॲबसेंट राहतात. मायक्रोस्पोरॅन्जिएट सेनॅन्जिया बॉर्न ऑन पिन्युल्स आर क्वाईट रेमिनिसेंट ऑफ द रिसेंट मॅट्रियासी अँड मेगास्पोर थिक वॉल. हे काही जे कॅरेक्टर्स आहे जे काही पाहिले आपण ते कशाशी मिळते जुळते याचे टेरिडोफाईटशी. ओके, त्यामुळे हे प्लांट्स जे आहेत ते टेरिडोफाईटचे काही कॅरेक्टर्स आहेत या प्लांट्समध्ये. या ऑर्डर जी आहे टेरिडोस्पर्मॅलिस याच्यामध्ये आपण बघितला 7 नंबर ऑफ फॅमिलीज आहेत. त्यातलं आपल्या सिलेबसमध्ये किती आहे, 2च आहेत, लायजिनोप्टेरिडासी आणि मेडुलोसॅसी. ओके, तर हे जे प्लांट्स आहेत याच्यामध्ये ऑर्डरमध्ये हे प्लांट कशाशी त्याचं रिलेशन आहे, एक तर टेरिडोफाईटशी रिलेशन आहे आणि दुसरं म्हणजे याचं जिम्नोस्पर्ममध्ये जी सायकॅडोफायटा जो ग्रुप आहे त्याच्याशी पण याचं काही आहे रिसेम्बलन्स आहे. मी पहिलेच सांगितलं याचे काही प्लांट जे आहेत ते एक्सटिंक्ट आहे, फॉसिल्स आहेत. म्हणजे पहिलेच्या काळामध्ये ते होते आणि आता काय झालं आहे तो टोटली डिस्ट्रॉय झालेले आहेत. त्याच्या काही फॉसिल्स जे आहेत लीफचे फॉसिल्स स्टेमचे फॉसिल्स हे काय सापडलेलं आहे इकडे तिकडे. ओके, आणि ते पूर्ण जॉईन करून त्यांनी काय बनवलेलं आहे, ट्रीज बनवलेले. ओके, आपण बघितलं फॉसिलायझेशनमध्ये फॉसिल्स कसे तयार होतात. ठीक आहे, त्यानंतर याच्या सायकॅडोफाईटसोबत कशी रिलेशनशिप आहे या फॅमिलीची बघू आपण. स्टेम एरियल इरेक्ट पिनेटली कंपाऊंड लिव्स. स्टेम कसं असतं याचं, एरियल आहे, इरेक्ट आहेत, पिनेटली कंपाऊंड लिव्ज आहे. याच्यामध्ये सायकॅडोफायटामध्ये सायकसमध्ये तुम्ही जे पाहिलं ना मी गार्डनमध्ये ते प्लांट दाखवलं होतं तुम्हाला, खूप साऱ्या गार्डन्समध्ये असतं म्हटलं. सीड्स त्याच्या खूप इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट आहेत ते प्लांटचे लिव्ज जे आहेत ते काय पिनेटली कंपाऊंड आहे. ओके, तसेच या फॅमिली ही जी ऑर्डर आहे याच्या प्लांट्सचे पण पिनेटली कंपाऊंड लिव्ज आहे, एरियल आहे, इरेक्ट आहे. लीफ ट्रेसेस मिझार्ज अरायझेस मोस्टली बाय अ टेंडेन्शियल डिव्हिजन दी मल्टिपल मेड्युलोसॅसी अँड सायकॅडेलिस. मायक्रोस्पोर मोमोलेट मेड्युलोसॅसी अँड सायकॅडेलिस. मायक्रोस्पोर्स स्मॉलर स्पोर्स आणि लार्जर स्पोर्स, 2 टाईपचे स्पोर्स असतात. मायक्रोस्पोर्सला मोस्ट ऑफ दी मेल स्पोर्स म्हणतात आणि मेगा स्पोर्स जे असतात ते लार्जर स्पोर्स असतात, त्याला मोस्ट ऑफ दी फिमेल स्पोर्स म्हणतात. ओके, स्पोरंजिया इंडिस्टिंग सोरा अँड पदिस इड्युसियल हेअर. हेट्रोस्पोरस कंडिशन आहे, 2 टाईप्सचे स्पोर्स आहे, मायक्रोस्पोर अँड मेगास्पोर. देन गॅमेटोफाईट एंडोस्पोर आहे, क्वाईट रिड्युस्ड. मेल गॅमेट मल्टीसिलेट मेल गॅमेट आहे. ओव्हियल सिंगल इंटिग्युमेंट 3 layers. पोलन चेंबर प्रेझेंट. Then archegonia present, that is the female sex organ. Double vascular system in seeds.
of medullus acci and psychedelis. Succinate vernation of leaves. Sporangia lack annuals. स्पोरॅन्जियाला काय आहे, ॲन्युअल्स नाही आहे. ॲन्युअल्स आता तुम्हाला कसं दाखवणार. स्पोरॅन्जिया तुम्हाला माहिती आहे, कप लाईक कप इमॅजिन करा. त्याचा कप जे आहेत हे असं स्ट्रक्चर आहे आणि माझे बोटं मी बघा माझ्याकडे बघा की बोटं जिथे आहे तिथे जी खाच आहे, दोन हातांच्या मध्ये जे बोटं मी असे हे केलेले आहेत, कप लाईक फॉर हे केलेलं आहे, त्याच्यामध्ये जी खाच आहे त्या खाचला म्हणतात ॲन्युअल्स. ओके, तर ॲन्युअल्स स्पोरॅन्जियामध्ये नसतं. झायलम अँड फ्लोएम आर ऑफ सिमिलर नेचर. झायलम आणि फ्लोएमचं काय सिमिलर नेचर आहे. झायलम आणि फ्लोएमचं फंक्शन काय आहे तसं. झायलम कंडक्ट वॉटर अँड फ्लोएम कंडक्ट फूड मटेरियल. पण याच्यामध्ये दोन्ही टाईपचं जे स्ट्रक्चरल जे आहे ते सिमिलर आहे. त्यानंतर मेगास्पोर थिक वॉल. फंक्शनली दे आर डिफर झायलम अँड फ्लोएम, बट स्ट्रक्चरली त्याच्यामध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत. मेगास्पोर कसे याच्यामधले थिक आणि मायक्रोस्पोर जे आहेत ते काय थिन वॉल. ओके, तर हे असे काय आहे सायकॅडियासोबत सायकससोबत पण याची काय आहे सिमिलॅरिटीज. आपल्याला हेच बघायचं होतं, कंपॅरेटिव्ह मॉर्फोलॉजी आणि इव्होल्युशनरी टेंडन्सीज बघायचं होतं. आणि त्यानंतर मी एका जेनसचं काय घेणार आहे, टोटल मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर आपण एका प्लांटचं बघू होतं. ओके, लायजिनोप्टेरिस जे प्लांट आहे ते कसं आहे बघा. लायजिनोप्टेरिसलाच काय म्हणतात, कॅलामेटोथिका हनिंगाउसी याचं नेम तेच आहे. हे फॉसिल प्लांट आहे. ओके, बनवल्या गेलेलं आहे. बघा कसं पुन्हा पार्ट्स लिव्स बघा त्याचे कसे आहेत लायजिनोप्टेरिसचे. पिन्नीटली कंपाऊंड लिव्ह दिसतात ते तुम्हाला. स्टेम बघा, स्केली लिव्ज वगैरे असतात त्याच्यावरती. त्यानंतर याचे फॉसिल्स सापडलेले आहेत. हे इमॅजिनरी प्लांट बॉडी आहे, रिअलमध्ये अवेलेबल नाही आहे ते. त्याचे लीफचे जे फॉसिल आहेत ते दगडांवरती रॉक्सवरती मिळालेले आहेत. ओके, त्यावरनं हे इमॅजिनरी प्लांट बॉडी बनवलेली आहे. आणि कधी मिळालेलं आहे, लेट डिओनियन पिरियड. आपण जिओलॉजिकल टाईम स्केल ऑलरेडी घेतलेलं आहे. लेट डिओनियन पिरियडमध्ये लायजिनोप्टेरिड टाईप सीट फर्न फॉसिल लायजिनोस्टोमा पण म्हणतात. ओके, डायकोटोमस ब्रांचेस. त्यानंतर लोबेड क्युप्यूल ओव्ह्यूल विथ इंटिग्युमेंट्स. त्याच्या ओव्ह्यूल्सचे वगैरे पण फॉसिल्स काय झालेले आहे, स्ट्रेस झालेले आहे, ते पण मिळाले. त्यावरून काय केलं आहे, हे पूर्ण प्लांट बॉडी स्टडी केली गेलेली आहे. त्याचे आपण जनरल कॅरेक्टर्स बघू. मायक्रोस्पोरॅन्जिया मे बी फ्री ऑर बायस्पोरॅन्जिएट. त्याचे मायक्रोस्पोरॅन्जिया काय मे बी फ्री ऑर बायस्पोरॅन्जिएट. मायक्रोस्पोर मोनोलेट ऑर ट्रायलेट. Ovules and seeds may be cupulate or non-cupulate. Glands may be present in cupule. कसे आहे त्याचे. Microsporangia may be free or bisporangiate. Microspore monolate or trilate. Ovules and seeds may be cupulate or non-cupulate. The ovules and seeds cupulate or non-cupulate म्हणजे कव्हर्स जे आहेत ते ओव्ह्यूल्सवरती जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतं. देन ग्लँड्स मे बी प्रेझेंट इन क्युप्यूल. क्युप्यूल कव्हरिंगच्या आतमध्ये काय ग्लँड्स आहेत. बेल शेप शीथ मे बी प्रेझेंट. न्यूसेलर बिग मे बी ॲबसेंट. स्क्लेरोटा मे बी प्रेझेंट और डिस्टिंग्विश. सिंगल और डबल वॉस्क्युलर सिस्टम प्रेझेंट इन सीड. सिंगल और डबल वॉस्क्युलर सिस्टम इज प्रेझेंट. डबल सिंगल मीन्स प्रायमरी झायलम आणि प्रायमरी फ्लोएम असेल तर सिंगल वॉस्क्युलर सिस्टीम, अँड डबल मीन्स सेकंडरी झायलम सेकंडरी फ्लोएम. ओके, तर डबल वॉस्क्युलर सिस्टीम प्रेझेंट इन सीड्स. देन डिकम्पोजिशन लॅक्युनी प्रेझेंट इन द सीड कोट. pollen grains lack pollen grain. Male gamete motile and discharge directly in the pollen chamber. ओके, पॉलन ग्रेन्स नाही आहे याच्यामध्ये. आणि जे मेल गमेट्स आहेत ते डायरेक्टली डिस्चार्ज होतं पॉलन चेंबरमध्ये. पॉलन ग्रेन जर्मिनेशन का नंबर ऑफ पेरिफेरल सेल्स इन्क्लोजिंग अ सेंट्रल कॅव्हिटी. याच्यामध्ये पॉलन ग्रेन एक्झॅक्ट असं स्ट्रक्चर नाही ॲक्च्युली, पण पॉलन चेंबर्स जे आहेत, पॉलन चेंबर्स आहेत, ते चेंबर्स जे आहेत त्याच्यामध्येच काय होतं जर्मिनेशन होतं. देन पॉलन ग्रेन्स मोनोलेट, मेड्युलस ॲसी, ट्रायलेट, लॅजिनोप्टेरिडासी. दोन्ही आपल्याला सिमिलर फॅमिली बघायचे आहेत. मेड्युलस ॲसीमध्ये काय आहे मोनोलेट पॉलन ग्रेन्स आहे आणि ट्रायलेट लॅजिनोप्टेरिडासीमध्ये आहे. मेगास्पोर थिक वॉल आहे. लिफ्ट्रेस मिझाज मे बी डबल और मल्टिपल. देन
ॲनाटॉमी याची कशी आहे आणि रिप्रेझेंटेटिव्ह कॅरेक्टर एक बघून घेऊ आपण बस. प्रायमरी झायलम, solid or methylated protosteel, usually mijaj, rarely echarge. In some forms it is reduced to circumedullary stand. Polystylic condition also present. आता स्टिलिक कंडिशन, पॉलिस्टील, सिफेनोस्टील हे तुमचं थेअरीमध्ये सेकंड इयरमध्ये BSc सेकंड इयरमध्ये झालेलं आहे. वेगवेगळ्या टाईपचे स्टील, मला वाटतं तुम्ही ते पुस्तक काढायचं आहे पहिले. टेरिडोफाईटचे जे युनिट्स आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे स्टील्स दिलेले आहेत ॲनाटॉमीमध्ये. काय ॲनाटॉमीचा जो पेपर होता अँजिओस्पर्मचा टेरिडोफाईट्सचा त्याच्यामध्ये, तर तुम्हाला हे वेगवेगळ्या टाईपचे स्टील्स त्याची अरेंजमेंट तुम्ही बघायची आहे. पॉलिस्टिलिक कंडिशन कशी असते, मिझाज झायलम, एक्झाज झायलम, ओके हे बघा थोडंसं म्हणजे तुम्हाला कळेल. देन सेकंडरी वूड फ्लेम स्मॉलर अमाऊंट्स, सेकंडरी वूड मॅनोझायलिक कंडिशन्स कशी असते हे टोटली त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तोच बेस आहे हा. सेकंडरी वूडमध्ये काय मॅनोझायलिक कंडिशन आहे. सेकंडरी वूड फ्लेम स्मॉलर अमाऊंट्स, फ्लेम खूप कमी प्रमाणात असतात. ट्रकिट्स ऑफ सेकंडरी वूड बिअर मल्टी सिरियट बॉर्डेड पिट्स ऑर देअर रॅडियल वॉल्स. ट्रकिट्स जे आहेत, जर फ्लेमची आपण ॲनाटॉमी पाहिली तर त्याच्यामध्ये ट्रकिट्स, स्लीव प्लेट्स टाईपचे काय आहे हे आहेत. त्याच्या वेगवेगळ्या टिश्यूजने ते बनलेलं राहतं. ओके, तर त्या टिश्यूज ट्रकिट्सला काय आहे रॅडियल वॉल आहेत. ओके, तर रिप्रोडक्शन सीड्स born directly or modified or unmodified foliate, not in counts of inflorescence. The seed resemble those of recent cycads. Ovule lack annuals and are surrounded by cupule-like structure. Ovule integument either free or fused with the nucellus. Distinct pollen chamber, micropyle. Then integuments are reproduction बघत आहे आपण आता. ॲनाटॉमी तुम्हाला काही गोष्टी बघायच्या आहेत. सीड्स कशा आहेत, born directly or modified or unmodified foliate. Seeds resemble those of recent cycads. Cycads सोबत त्याचं काय आहे रिलेशनशिप आपण पहिलेच बघितलं. Ovis lacks annulus and are surrounded by cupule-like structure. Ovule integuments either free or fused with the nucellus. Distinct pollen chamber. Integuments are vesicularized. In some ovules, nucellus is vesicularized. Vesicularized means vascular जे टिश्यूज आहेत ते अटॅच त्याच्यामध्ये. देन Microsporangium no annulus, sometimes grouped into Synangia. Microsporangium born on the ultimate branches of the frond. Microsporangia कुठे born आहे, ultimate branches of the frond. ओके, त्यानंतर जिओलॉजिकल होरायझन्स आपल्याला थोडेसे बघायचं आहे. Pteridospermalis are characteristic gymnosperm plant that bore fern-like foliage and unprotected seeds. A very large order includes tree-like or declining or sprawling plants that came into existence during the Upper Devonian and lived through a Carboniferous and Permian period and reached their climax in the Mesozoic era. This group was discovered in 1877 by Grand Urguri. In India, the Pteridospermalis occur in the lower medial and upper Gondwana system that were formed in the Paleozoic and Mesozoic era. The common genera and species include Gangapteris buriadica. ओके, कॉमन जो जेनेरा आहे या ऑर्डरमधला तो कुठला आहे, गँगोनोटेरिस बुरियाडिका. ओके, त्यानंतर ग्लोसोप्टेरिस जो आहे तो पण. त्यानंतर सेकंड गँगोनोटेरिस श्रीवस हॅवी. ओके, आणि हॅबिट आणि मॉर्फोलॉजी. द प्लांट हॅव इरेक्ट, स्लेंडर ऑर विक स्टेम. इरेक्ट माहिती आहे तुम्हाला, प्रोस्टेट कंडिशनमध्ये जमिनीवरती असं क्रिपिंग, आणि इरेक्ट ओके, स्लेंडर ऑर विक स्टेम. स्टेम कसं असतं, विक असं जसं वेली असतात क्लाइंबर्स तसं याचं स्टेम असतं विक. द लीव्ज आर लार्ज, पिनियटली कंपाऊंड अँड फर्न-लाईक. लीव्ज हॅव रेझिस्टंट क्युटिकल. क्युटिकल काय आहे, प्रोटेक्टिंग कवरिंग असतं. ओके, तर हे काय झाले याचे काही या प्लांटचे डिटेल्स झाले. पुन्हा आपण एक सिम्पल कॅलॅमिटी आणि गावसीबद्दल थोडंसं घेऊ. याच्यामध्ये मी काय केलं, कंपॅरेटिव्ह तुम्हाला आयडिया दिलेली आहे
कारण तुमच्या सिलेबसमध्ये मेन्शन आहे कंपॅरेटिव्ह मॉर्फॉलॉजी अँड इव्होल्युशनरी टेंडन्सीज. त्या वेनी आपण आज हे प्लांट स्टडी गेलेलं आहे. उद्या कम्प्लिटली एक जे प्लांट आहे कॅलिओमोथिका हनिंगाउझी हे कंप्लीट घेईल मी, त्याची मॉर्फॉलॉजी, ॲनाटॉमी अँड रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स, ओके, विथ त्याच्या डायग्राम्स वगैरे. तर उद्या आपण त्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याचा कंप्लीट हे बघू. तुम्हाला इव्होल्युशनरी टेंडन्सीज कशा द्यायच्या त्या प्लांट्सच्या आणि त्याच्या मॉर्फॉलॉजी, त्याचं सिमिलॅरिटी, रिसेम्बलन्स वगैरे कसं दाखवायचं. आय थिंक या लेक्चरमध्ये तुम्हाला थोडं का होईना पण कळलं असेल. पण त्याच्यासाठी हे जे हे आहेत मी पाठवते आहे PDF करून, पण हे पूर्ण जे स्लाईड्स आहेत त्या, तर तुम्हाला तुमच्या टेरिडोफाईट्सच्या किंवा सायकसच्या काय पाहावं लागेल. पहिले जे BScला तुम्ही स्टडी केलं ते पहिले बेसिक तुम्हाला वाचावं लागेल, तेव्हा कुठे मी जे शिकवलं ते कळेल तुम्हाला. ओके, चल मी इथेच थांबते आता.